तर समाज आपल्याला एकी दाखवायची आहे, संघामध्ये ताकद असली पाहिजे. जे तुम्ही पाहून आले संघ बनवून आलं, विशेषतः आता महिला फार जागृत झालेल्या आहेत. पहा महिला किती आहेत आणि पुरुष किती आहेत. कारण आम्हाला कसं ज्या ज्या ठिकाणी मी आलो असं वाटतं की बा आपले किती कार्यक्रम झाले, पण तुमच्या गावात आलं कसं वाटतं की आपल्या माणसात आम्ही आलो असं आम्हाला वाटते. इतकी आम्हाला आपुलकी वाटते. आमच्या सर्व काही समजते ते मला असू द्या काही असो. परंतु आपण जे तुम्हाला पुन्हा मी अजून एक सांगतो, हे गाव खावसा आहे. खावशाला हे दोघे तिघं आले होते. तिथं बुधवार समोर महासंघाने शब्द दिला होता की दारूबंदी, जो आपल्या समाजामध्ये दारूबंदीचा दारू आहे, लहान लहान लेकरू दारू पिऊन राहिले. बापाची उरली की लेकरू पेते आणि ते जास्ती असतात. पोत वेटाळाच आपले जास्ती असतात. दारू वरली हे आपले वेटाळतच असतात. म्हणजे आपण ठेका घेतला का आपण बरोबर आहे का शांतता, आपण ठेका घेतलेला आहे का त्याचा. मग याचे दारूबंदी तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल की आपल्या गावामध्ये दारूबंदी झाली पाहिजे, तुम्हाला संघ तयार करावा लागेल. त्याची आम्ही तुमच्यासाठी कधीही तत्पर आहोत. तुम्ही सांगा मानकर साहेब आमचे संघ झालेला आहे आणि आपण चला पुढे जायचं आता. तिसरा महिला संघ कमी 45-40 बाया पोलीस स्टेशनला नेल्या आणि त्यांनी दारूबंदी केली. हे तुमच्या हाती आहे आणि तुमच्या मागे आम्ही आहोत. आम्ही पुढे तुमच्या राहू, पण तुमच्या मागे आम्ही राहू. आता हे तुम्हाला हाती घ्यायचं आहे. कारण तुम्हाला जर हे जाऊ द्या, हे तुमचे नवरे जाऊ द्या, हे लेकरं जाऊ द्या, तुमच्या मोठे मोठे लेकर दारू पित असतील, नवरे दारू पित असतील त्यांना जाऊ द्या, पण तुम्हाला हे लेकरं कधी माफ नाही करणार की माझ्या आजीने जर माझ्या आबाजीला आवरलं असतं तर आम्ही फिरायला झालो नसतो. त्याहीपेक्षा हे जे कारण होऊन राहिलं